तुम्हाला माहिती आहे का की कोल्हापुरात तांबड्या पांढऱ्या रस्त्यानंतर कोणती गोष्ट फेमस आहे? तर आज आपण बनवणार आहे कोल्हापूरची झणझणीत मिसळ. चला. जर तुम्हाला घरच्या घरी कोल्हापूर स्टाईलची आणि सेम कोल्हापुरी टेस्टची मिसळ बनवायची असेल तरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि नाही आवडली तर कुठल्या तर चांगल्या जिभेच्या डॉक्टरला दाखवून बघा. ही मिसळ टेस्ट केला की डायरेक्ट स्वर्गात. पहिला काय करायचं आहे, वाळलेलं खोबरं आणि 2 कांदे भाजून घ्यायचं. भाजून झालं की रफली कट करून घ्यायचं. नंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून धने, 1 इंच दालचिनी, 3-4 वेलची, 1 मोठी इलायची, 1 टेबलस्पून काळी मिरी, 4-5 लवंग, आलं लसूण, पांढरं तीळ, खसखस टाकून भाजून घ्यायचं. आणि मस्त असा आरोमा यायला लागला की बंद करायचं. हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचं. दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. त्यात हळद, मीठ आणि 2-3 कप मोड आलेली मटकी टाका. ही शिजवून झाली त्यातनं मटकी वेगळी करायची आणि मटकीचं पाणी टाकायचं नाही. ह्यातच खरी टेस्ट आहे, ती ठेवायची. आता एका पॅन मध्ये तेल, मोहरी, हिरवी मिरची घालून भाजून घ्या. नंतर शिजवलेली मटकी आणि चटणी घालून मटकीची तिखट उसळ तयार करा. आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि स्लाइस्ड कांदा घालून शिजवून घ्या. अर्धा लसूणच्या पाकळ्या, हळद, मीठ पण मिक्स करून घ्या. नंतर उकडलेले बटाटे त्यात रफली चॉप करून टाका आणि थोडंसं मिक्स करा. आणि कोथिंबीर टाकली की तुमची बटाट्याची भाजी पण तयार. आता शेवटची स्टेप, त्यानंतर तुम्ही मिसळवर ताव मारला मोकळं. आता आपण बनवणार आहे तर्री, रस्सा, कट, सॅम्पल, जे तुम्ही म्हणताय ते. एका भांड्यात तेल आणि 2 फाईनली चॉप्ड कांदे घ्या. कांदे मस्त 5 मिनिटं शिजवून घ्या. कांदे डार्क ब्राऊन झाले की त्यात फाईनली चॉप्ड टोमॅटो, 4 टेबलस्पून चटणी, मीठ, हळद आणि आपण अगोदर बनवलेले वाटण घालायचं. हे सगळं आपल्याला मसाल्यातून तेल वेगळं होईपर्यंत शिजवून घ्यायचं. हे शिजवताना तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता. ह्यामध्ये मटकीचे पाणी घाला आणि मंद आचेवर एक मस्त उकळी येऊ द्या. असा जबरदस्त कट आला पाहिजे. आता घ्या वाढून आणि मारा दणका. चला हे सगळं खाऊन घेऊया. हा कोल्हापुरात असा पाव वापरला जातो. ह्याला पेटी पाव म्हणतात किंवा आपला जो सिंपल ब्रेड असतो तो वापरला जातो. बाकीच्या ठिकाणी जे आपले वडापावचे पाव आहेत ते सुद्धा वापरतात, ते तुम्ही वापरला तर चालेल. ही जी भाजी मी बनवली आहे, मटकी आणि बटाटा सेपरेट बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही एकत्र करून भाजीमध्ये यूज केला तर चालतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता माझ्या ताटामध्ये इथं मिसळ आहे, तर कट आहे आपला, त्यानंतर फरसाण, कांदा, लिंबू, दही घेतले. थोडंसं तिखट झाले त्यामुळे दही थोडंसं घेतले, तुम्ही स्किप करू शकता. आणि हे ताक आहे. हे सगळं खाऊन मी आता एक जबरदस्त झोप काढणार आहे. पहिला खाऊन घेतो. शेवट गावाकडची आठवण झाली. शेवट मिसळ आहे. कोल्हापूरची जर मिसळ तुम्हाला करून पाहिजे असेल 100% करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा की कशी झाली मिसळ. ठीक आहे, चला मी हे संपवतो आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत राम राम. कोल्हापुरात जर तांबड्या पांढऱ्या रस्त्यानंतर कुठली गोष्ट फेमस असेल ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का,
तुम्हाला माहिती आहे का की कोल्हापुरात तांबड्या पांढऱ्या रश्श्यानंतर कोणती गोष्ट फेमस आहे? नाही. दही वडा. दही वडा. या नाही. काय असू शकतं? इडली. इडली कोल्हापुरात. नाही. याच्यावरून काय तुम्हाला कळते का? शेवपाव. हे बघून जर तुम्ही शेवपा म्हणत असाल आणि कोल्हापूरचं म्हणत असाल तर तुम्हाला रंकाळ्यावर सोडून आलं पाहिजे.